नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पालक पोहा समोसा। लहान मुलांना पालक म्हटलं तर ते अजिबात खात नाही। मग त्यांना अशा पद्धतीने पालक द्या, त्यांना कळून सुद्धा येणार नाही की ते पालक खात आहेत। मी एकदा माझ्या घरात बनवली होती आणि लहान मुलांनी ते आवडीने खाल्ली आणि वारंवार मागितली, म्हणून मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण हा पालक पोहा समोसा कसा बनवतात ते बघूया। दिसायला खूप सुंदर दिसतो, चवीला खूप अप्रतिम लागतो आणि घरात जी साहित्य आहेत ना त्यातच हा बनतो। त्यासाठी मार्केटमधून इतर काही आणायची गरज नाही। पालक पोहा बनवण्यासाठी आपण 1 वाटी पोहा घेतलेला आहे। आता यात पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि यात काही घाण असेल ना तर ती काढून टाकूया। व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने घाण काढून घ्यायची आणि यातलं काळं पाणी संपूर्णपणे निथळून टाकायचं। त्यानंतर एक 5 ते 10 मिनिट आपण पोहे तसेच ठेवूया। आपले पोहे धुवून झालेले आहेत। आता पोहे 5 मिनिट आपण भिजू देऊया। पोहे भिजत ठेवून 5 ते 7 मिनिट झाले। आता हे पोहे आपण वाटून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून 2 बॅचेस करून वाटून घेऊया। तर वाटताना त्यात 2 ते 3 चमचे आपण दही टाकूया। दोनदा करून हे वाटूया आणि प्रत्येक वेळी 2-2 चमचे दही टाकून हे वाटून घेऊया मिक्सरला लावून। पोहे वाटून झालेत। आता यात आपण 1 वाटी रवा टाकूया। ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते ना त्याच वाटीने बारीक रवा टाकून घ्यायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। रवा टाकल्यामुळे बॅटर घट्ट होतं, तर आपण पाणी टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि रवा भिजेपर्यंत आपण 5 मिनिट बॅटर साईडला ठेवूया, म्हणजे रवा व्यवस्थित फुलेल। 5-7 मिनिटांनी रवा व्यवस्थित फुललेला आहे। आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घेऊ। बॅटरला ठेवून 5 मिनिट झालेले आहेत। आता हे बॅटर आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करून घेऊया। सर्वात प्रथम आता बोलमधल्या पार्टमध्ये इनो फ्रूट सॉल्ट घेऊया आणि त्यातला 1/3 पार्ट आपण यात टाकून घेऊया। इनोसुद्धा 3 पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करून टाकायचं आहे। त्यानंतर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी 2 ते 3 थेंब पाणी टाकूया आणि इनो ॲक्टिवेट झाला की हलक्या हाताने मिक्स करून मी आधीच एका प्लेटला तेल लावून ठेवलं होतं, त्यात तेल लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घेऊया आणि गॅसवरती मी आधी पाणी तापायला ठेवलेलं आहे। त्यावरती व्यवस्थित आपल्या प्लेटला टॅप करून ही प्लेट गॅसवरती पाणी तापायला ठेवलेलं आहे त्यावरती ठेवून द्यायची आणि त्यावरती झाकण ठेवून लगेच अगदी 2 मिनिटात वेळ न वाया घालवता दुसरं बॅटर आपण बोलमध्ये ओतून घेऊया आणि त्यात पालक टाकूया आणि पालकसुद्धा व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आता पालकामध्ये सुद्धा व्यवस्थित एकत्र झालं की इनो ओतून घेऊया आणि सेम प्रोसिजर करायची। ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं। पुन्हा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आपण कढईतल्या बॅटरवरती हे बॅटर टाकून घेऊया। असं झाकण काढताना आता गरम झालेलं असेल तर कापडाने वगैरे काढा ते झाकण। आता लगेच तिसरं बॅटर घेऊया आणि यात पण इनो टाकून घेऊ आणि ॲक्टिवेट करण्यासाठी पाणी टाकूया आणि हलक्या हाताने मिक्स करून
पुन्हा पालकाच्या बॅटरवरती हे बॅटर व्यवस्थित ओतून घ्यायचं। अशा पद्धतीने आपले 3 लेयर लावून झालेले आहेत। हे बघा, व्यवस्थित पसरून देऊया हे बॅटर आणि पसरून दिलं की यावरती झाकण ठेवून आता 10 मिनिट व्यवस्थित ह्याला वाफवून घेऊया। झाकण ठेवून देऊ आणि 10 मिनिट व्यवस्थित वाफवून घेऊ। दहा मिनिट झालेले आहेत। आपण आता चेक करूया। हे बघा, छानपैकी बॅटर आपलं शिजलं गेलेलं आहे, तुम्हाला दिसेल। आणि जर तुम्हाला हवं असेल तर सुरीने तुम्ही चेक करून बघा। सुरी क्लीन निघाली म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित शिजलेलं आहे। त्यानंतर व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि सुरीने काप करून घ्यायचे। आता इथे मला समोसाचा आकार द्यायचा आहे, त्यामुळे मी मोठे मोठे काप करून घेतले। तुम्हाला हवे असेल तर छोटे छोटे चौकोनी केले तरी चालेल। हे बघा, आपला नाश्ता किती छानपैकी तयार झाला। अगदी 3 लेअरमध्ये दिसायला किती सुंदर दिसतोय। पुन्हा एकदा जवळून बघा, दिसायला बघा किती सुंदर दिसतोय। 3 लेअरमध्ये आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि व्यवस्थित शिजला। आता सर्व काप आपण मोकळे करून घेऊया। अगदी हलक्या हाताने आणि अलगद निघतात हे काप आणि प्लेटला कुठेही चिकटलेलं नाही, तुम्हाला काढताना दिसत असेल बघा। आता एका प्लेन सरफेसवरती घेऊया आणि याला समोसेचा आकार देऊया। तुम्ही ह्या अशाही खाऊ शकता, खाण्यासाठी छानच लागतील, पण मी याला फोडणी देणार आहे। फोडणी दिल्याने अजून त्या क्रिस्पी, कडक आणि कुरकुरीत होतात। सर्व कापाला मी समोस्याचा आकार दिलेला आहे। आता फोडणी देण्यासाठी मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवते। पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यात थोडंसं तेल टाकून घेऊया। नंतर 1 चमचा मोहरी टाकते। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यात 1 ते 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून ठेवलेल्या आहेत त्या टाकून घेणार आहे। त्यानंतर थोडासा हिंग टाकणार आहे आणि तुमच्याजवळ जर कढीपत्ता असेल ना तर तुम्ही कढीपत्ता टाका, त्याने फोडणी अतिशय खमंग होईल। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, पण माझ्याजवळ कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी नाही टाकला। आता त्यात हे काप सोडून घेऊया आणि दोन्ही साइडने व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊ। एका साइडने 2 ते 3 मिनिट झाले की आपण याला पलटी मारूया आणि दुसऱ्या साइडने व्यवस्थित फ्राय करून घेऊ। एका साइडने तांबूस कलर येईपर्यंत फ्राय झाले की दुसऱ्या साइडने आपण ते पुन्हा व्यवस्थित तळून घेऊया। म्हणजे दोन्ही साइडने तांबूस कलर येईपर्यंत एकदा दोनदा व्यवस्थित पलटी मारून आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेऊ। हे बघा, छानपैकी आपल्या समोस्याला तांबूस कलर आलेला आहे। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेल्या समोस्यांना सुद्धा तांबूस कलर येईपर्यंत छानपैकी आपण फ्राय करून घेऊ। अशा पद्धतीने आपण सर्व समोसे फ्राय करून घेऊया। आपला नाश्ता तयार आहे। आता तुम्ही हा सॉस बरोबर खा किंवा हिरव्या चटणी बरोबर खा, तुम्हाला ज्या बरोबर आवडेल ना त्याबरोबर खा, किंवा असाच खाल्ला तरी खूप छान लागेल आणि किती झटपट झाला आणि अगदी कमी साहित्यात झाला। तुम्ही ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमचा नाश्ता कसा झाला तो। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। आता पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपी बरोबर। तोवर बाय बाय।